आज आपण पाहणार आहे भाजणीच्या पिठाची बिस्किटे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल। एका प्रकारची जर बिस्किट तुम्हाला दिसत असली तरीसुद्धा यामध्ये बराचसाच बदल केलेला असतो, हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येईलच। आता इतकी सुंदर खमंग बिस्किट कोणाला नाही हे खायला आवडणार। अशी तयार करून बिस्किट तुम्ही कधी घेतली आहेत का? जर घेतली नशीला तर व्हिडिओ पूर्ण बघा, मटेरियल काय वापरलेलं आहे ते बघा। आणि तुम्हाला जर ही बिस्किट खायची इच्छा झाली असेल तर जवळच्या बेकरीमध्ये मजुरी द्यायची, मटेरियल द्यायचं आणि बिस्किट बनवून आणायची। आता हे मटेरियल बघा कोणत्या पद्धतीनं दिलेलं आहे। डब्यामध्ये 1 किलो पीठ आहे, गव्हाचं पीठ, गहू भाजलेले आहेत, मोठं मोठं दळून आणलेलं आहे। त्यामध्ये बारीक पिठी साखरेचा डबासुद्धा आहे, किटलीमध्ये दूध आहे, डब्यामध्ये तूप आहे, असं एका डब्यामध्ये घालूनच दिलेलं आहे। आता 1 किलोसाठी अर्धा किलो पिठी साखर, बेकिंग पावडर 1 चमचा, बेकिंग सोडा 1 चमचा, बेकरी अमोनिया 2 चमचे घालायचं आहे। त्यानंतर तूप 300 ग्रॅम आणि यामध्ये दूध घालायचं आहे। अर्धा लिटर 1 किलोसाठी दूध लागतं, तर निम्मं दूध घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे सुद्धा आकडी दूध आहे। बऱ्यापैकी ज्यांची घरची जनावरं आहेत त्यांचं आकडी दूध असतं आणि ज्यांची दूधं विकतची आहेत त्यांचं थोडं गरम केलेलं असतं। बऱ्याच वेळेला संध्याकाळी दूध विकत आणलेलं असतं, तर ते गरम करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन येतात। आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, दूध कसलं वापरायचं? आकडी वापरलं तरी चालतं, गरम करून थंड केलेलं पाहिजे, गरम दूध नाही वापरायचं। तुपाचा डबा पूर्णपणे पिठाने पुसून घ्यायची सवय मला आहे। मी अजिबात तसा डबा देत नाही, कारण 700 रुपये किलो म्हशीचं इथं तरी तूप आहे। तुमच्या इथं तुपाचा दर काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। म्हशीचं तूप खरं पाहिजे। आणि बरेच जण म्हणतील कसं दिसतंय, डबा कशाला पुसून घेतेस, पण वाया घालवणं हे मला जमत नाही, त्यामुळं काही जरी असलं तरी मी ते पुसूनच घेणार। आता पीठ आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये माझी थोडी चूक झालेली होती, ते तुम्हाला सांगते। भाजणीचं जर पीठ असेल तर ते जास्त पातळ करावं लागतं, कारण भाजणीच्या पिठाला चिकटपणा थोडा कमी असतो आणि त्यामुळं काय होतं, बिस्किट व्यवस्थित प्रेस होत नाही। आता माझं तसंच झालेलं आहे। तुम्ही पुढं बघशीलाच की प्रेस करत्या वेळेस काय प्रॉब्लेम आला बिस्किटला। आता हे भाजणीचं पीठ आहे हे मला का समजलं नाही, कारण मटेरियल जेव्हा ठेवायला आलेले तेव्हा पुढं नंबर बरेचसेच होते, त्यामुळं त्यांना मी सांगितलेलं मटेरियल ठेवा आणि 2 तासानंतर या, मग तुमची बिस्किट करूया। पण त्यांना काही यायचं झालं नाही म्हटल्यावर तोपर्यंत मी बिस्किट बनवायला घेतली। ओव्हन फक्त सुरुवातीलाच प्रीहीट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पहिली बॅच काढल्यानंतर दुसरी बॅच तयार ठेवायची। पहिली बिस्किट काढल्याबरोबर दुसरी घालायची, दुसरी बॅच झाल्या म्हटल्यावर तिसरी बॅच घालायची। जर असं केलं तर आपल्या लाईटीची बचत होते आणि हे आपल्या हातात आहे। गॅप जर राखला तर परत आपल्याला प्रीहीट करून घ्यावा लागतो आणि त्याचं टेम्परेचर पूर्ण कमी झालेलं असतं आणि नंतर आपल्याला दुसरी बॅच घालावी लागते। त्यामुळं अजिबात 2 बॅचच्यामध्ये गॅप ठेवायचा नाही। आणि आता आम्ही एवढ्या सगळ्यांनी मिळून ही बिस्किटं तयार केली। मी एकटी नव्हते, कारण त्या दिवशी बरीचशीच बिस्किटं बनवली आणि दररोज जे व्हिडिओ येत आहेत तुम्हाला ते एका दिवशीचे येत आहेत, एका दिवशीच मी शूट केलेलं आहे। आता इथं आपल्याला 160 टेम्परेचरला बिस्किटं बेक करायला ठेवायचे आहेत आणि 20 मिनिटानंतर 160 टेम्परेचरला काढून घ्यायचे आहेत। बिस्किट काढल्यानंतर दिसायला खूपच छान झालेली, कलरसुद्धा त्याला मस्त आलेला, पण साईडने बघा तुम्हाला दिसत असेल की प्रेस करत्या वेळेस बिस्किट साईडने चिरल्यासारखं दिसत होतं आणि भाजणी केल्यानंतर सुद्धा बघा बिस्किट तसंच दिसत आहे। तर हे कशामुळं? गहू भाजून
दळल्यामुळं म्हणजे भाजणीच्या पिठाची बिस्किटं केल्यामुळं. माझं काही चुकलं तर मी पीठ हे पातळ करायला पाहिजे होतं, म्हणजे त्याला आकार चांगला आला असता. असो, गावातच जाणार आहेत बिस्किटं. आणि हे ज्यांनी बिस्किट मला दिलं त्यांनी सांगायला पाहिजे होतं, तर ते त्यांनी सांगितलं नाही आणि माझ्या ते लक्षातसुद्धा आलं नाही. पण खायला बिस्किटं खूप छान लागतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.